झाले रामराज्य आनंद सुकाळ, झाले नळनीळ कृतकृत्य, राम सीता यांची दूढ झाली भेटी, गेले उठा उठी अयोध्येसे। विभीषण राजा लंकेचा करून, गेले ते निघून व्योमपंथे, गेले अयोध्येसी भेटला भरत, श्रीराम आप्त पावला तो। ए भगवान म्हणे सुखी केले जन, भगवान म्हणे सुखी केले जन, ब्रह्म सनातन श्रीराम। राम सीता यांची दूढ झाली भेटी, गेले उठा उठी अयोध्येसी। विठोबा झाले रामराज्य आनंद सुकाळ, झाले नळनीळ कृतकृत्य, राम सीता यांची दूढ झाली भेटी, गेले उठा उठी अयोध्येसी। प्राप्त प्रसंगी सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वतंत्र स्वतंत्र अयोध्याधीश्वर भगवान श्रीरामचंद्रांच्या अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये मूर्ती स्थापनेचा हा आनंद सोहळा आणि त्या आनंद सोहळ्याची भारतभर प्रत्येक गावामध्ये हा आनंद सोहळा साजरा होत आहे। त्या अनुषंगानं आपल्या या पांगरखेड ग्रामामध्ये मोठ्या भक्तिभावानं आज दिवसभरापासून जे भक्तियुक्त वातावरण आहे
अशा या मंगल प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग ब्रह्मनिष्ठ संत गुरुवर्य श्री भगवान महाराज सिद्धांत आश्रम वरवंड यांच्या श्री अभंग गाथेतील श्री रामचंद्राचं चरित्र प्रतिपादन करणारा अभंग विठोबार समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणि मंडनं मंडनाणं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि ओ पांडुरंगा करू प्रथम नमन उदर चरण संतकिया उदर चरण संतकिया पांडुरंगा करू प्रथम नमन उदर चरण संतकिया उदर चरण मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामो राजमणि सदा विजयते रामं नरेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुवेशा कुंडल कुंचित केसा जय हनुमान कृपा करी
ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपा देवा निवृत्ती उदार सोपा देवा निवृत्ती उदार कुंडली गौरवायण श्रीनाथदेव सुधारा श्रीराम सनातन स्वरूपाचा हा हिंदू धर्म आताशी सनातन शब्दाचा अर्थ विपर्यास केला जातो. हे सनातनी लोक आहेत असं म्हणतात. नीट आहे का? पण सनातन शब्दाचा खरा अर्थ हा आहे अनादी काळापासून याचा कधी उद्भव झाला, हा हिंदू धर्म कोणापासून सुरू झाला हे सांगणं अशक्य आहे. श्रीरामचंद्र त्रेतायुगातले, त्या अगोदर कृतयुग, त्याही अगोदरचा हिंदू धर्म आहे. सनातन स्वरूपाचा हा हिंदू धर्म आहे. काल मान परिस्थिती बदलत गेली आणि या धर्माला ग्लानी आली. धर्म नष्ट होत नसतो बरं. धर्म नष्ट होत नसतो, कारण धर्म हा अधिष्ठान आहे आणि अधिष्ठानावरच हे सगळं जगत आहे. त्यामुळं धर्माला ग्लानी आली. त्याचं कारण आहे जे धर्माचं आचरण करणारे लोक होते, आजही जे लोक आहेत ते उदास झाले, तत्व जाणेनासे झाले, ज्याला संवेदनशीलता म्हणतात. मराठीमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला, आताशी इंग्लिशच मराठी झाली की त्याला कोणी सिरियस घेत नाही. आहे बा आहे आमचं असं, आमची परंपरा, नुसतं म्हणायचं, वागायचं काहीच नाही. हे जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे प्राणिया कामी भरू, जे म्हणजे कारण. ज्ञानेश्वरीमध्ये जिथे जिथे जे शब्द येतो त्याचा अर्थ कारण. याचं कारण असं आहे की जीव हे कामनेने ग्रस्त झाले, वासनेनं ग्रस्त झाले, भोग बुद्धी झाली. परिणाम सनातन स्वरूपाचा धर्म. गाथे अभंगातून भगवान बाबा लिहितात, भगवान म्हणे ब्रह्म सनातन श्रीराम सुखी केले जन ब्रह्म सनातन श्रीराम. ब्रह्म सनातन अशा स्वरूपाचं जे ब्रह्म आहे तो हा श्रीराम आहे. नीट आहे का? पण त्या सनातन अशा तत्वाला सुद्धा लोक जाणेनासे झाल्यामुळे झाले धर्माचे वाटोळे. कशामुळं? कलिकाळामध्ये जीवांची बुद्धी धर्माला ब्रह्माला जाणेनाशी झाल्यामुळं धर्माचं वाटोळ झालं. भोगाची वरी आदरू कारण सांगितलं. कामी भरू हा पहिलं कारण, भोगाची वरी आदरू दुसरं कारण. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भोग मी, माझा देह, माझं घर, माझं कुटुंब, बस याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. देह संबंधी माझे आणि त्यांचं पोषण करणारे जे काही आहे तेवढंच. या संकुचितपणामुळं धर्माला ग्लानी आली. शांततेत आहे का? नीट आहे का? 4 युग सांगितले, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. या 4 युगामध्ये
धर्माला मानणारे आणि धर्माला न मानणारे असे दोन वर्ग, एक असुर, एक दैवी गुण संपत्तीवान आणि एक आसुरी गुण संपत्तीवान. अनादी काळापासून हा संघर्ष सुरू आहे. दैवी असुर, देव असुर संग्राम अनादी काळापासून आहे. कृतयुगामध्ये जे देव होते त्यांच्या विरुद्ध असुर होते. त्रेतायुगामध्ये तेच असुर दैत्य झाले. बरं का, तेच असुर दैत्य झाले. द्वापार युगामध्ये तेच असुर राक्षस झाले आणि कलियुगामध्ये तेच असुर मुसलमान झाले. विठोबा हे चालूच आहे. आजचं भांडण नाहीये, हे भांडण पूर्वीपासून आहे. म्हणजे मग झालं काय? झालं मी आधी सांगितलं की आपण फारस त्याला बांधून राहत नाही. त्यामुळं दैविक संपत्ती 26 गुणलक्षणांनी युक्त आहे. गीतेमध्ये भगवान सांगतात 16व्या अध्यायामध्ये, श्री भगवान उवाच अभयं सत्व संशुद्धिर् ज्ञान योग व्यवस्थितिः दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवम् ह्रीरचापलम् तेज क्षमा धृति शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदन् दैवी. अशी 26 लक्षणांनी युक्त दैवी संपत्ती सांगितली. 26 विरुद्ध 6 दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य. 6 दोष विरुद्ध 26. विजय कोणाचा होणार? 6 विरुद्ध 26 व्हायला पाहिजे. पण वेळोवेळी राक्षसांचाच विजय व्हायला लागला. त्याचं कारण पहिलंच सांगितलं, जो गुण आहे अभय, हा अभय नावाचा गुण आमच्याकडे नाही. अभय म्हणजे न भिणे. आपला धर्म, आपली संस्कृती, आपला आचार, आपला विचार, आपली वेशभूषा, आपली केशभूषा, आचार प्रणाली, नीती मूल्ये सगळे लोक विसरून गेले. धर्माप्रमाणे वागायची लाज वाटायला लागली. धर्माप्रमाणे गंध लावायचा, धर्माप्रमाणे शेंडी ठेवायची, धर्माप्रमाणे वेशभूषा करायची लाज वाटायला लागली, भीती वाटायला लागली. लाज आणि भीती हे दोन परमार्थाचे शत्रू आहेत. लाज भय शंका दूर धर्माचे. लाज वाटणे, भय वाटणे, शंका
निर्माण अभयम, पहिला गुण सांगितला अभय. आमच्याकडे अभय नाही, भीती वाटते आम्हाला. लोक काय म्हणतील, पोरं हसतील शाळेमध्ये म्हणून मुलं गंध लावत नाहीत, शेती ठेवत नाहीत. हा धर्माप्रमाणे वागण्याची भीती, भय नीट आहे का? चोराला चोरी करायची भीती वाटते, शंका वाटते, लाज वाटते. चोराला लाज वाटते, पत्ती खाणाऱ्याला लाज वाटते, दुकानावर जाणाऱ्याला लाज वाटते. आपल्यालाच लाज का वाटायची? लोक काय म्हणतील, गंध लावायला, धोतर नेसायला लोक काय म्हणतील, बाकीच्यांना काही म्हणत नाहीत तो लोक. अभय, हे भय राहिलं, अभय तो नाही, परिणाम सांगतो. गुरुवर्य पूजनीय भगवान बाबा सांगतात की श्रीरामाचं मंदिर त्यांच्या मुलानं लवकुश बर का यांनी बांधलं. पुढे त्याचा पूजा पाठ प्रवचन रोज काकडा हरिपाठ हे घडेल असं झालं बर का. आज समाजाला गरज कशाची आहे? सामाजिक आरोग्य हे टिकवून ठेवायचं असेल तर ह्याच गोष्टीची गरज आहे महाराज. आणि तिथेच आम्ही कमी पडलो. उदाहरण सांगितलं तुम्हाला, लवकुशानं मंदिर बांधलं, पूजा करायला कोणी राहिलं नाही महाराज. तिथे पूजा करायला, त्या देवाला आंघोळ घालायला कोणी करायचंय? हे कोणी करायचं? म्हणून आपल्याच घरात परिणाम. तिथे जे साधू राहत होते, श्यामानंद त्यांचं नाव बर का, मोठे त्यांचे पुजारी होते. आता आपले पोरं राहिलं, मग त्यांना एक पोरगा आवडला, तो होता मुस्लिम. बाबा सांगतात, भगवान बाबांनी सांगतात, तो त्याला आवडला, त्याने तिथे ठेवलं. तो फकीर मुसलमान शिव, त्याने तिथे राहून त्याची सेवा केली. कधी तो तिथे मशिदीची सेवा करायचा, ही सेवा करायचा. महाराजांनी सांगितलं म्हणून. योग असा की बाबर तिकडनं आला बर का. 15व्या शतकामध्ये बाबर तिकडनं आला आणि बाबरानं काही नाही हो, फक्त त्याचा आशीर्वाद घ्यायचा म्हणून दर्ग्याजवळ थांबला. आशीर्वाद घेतला. ज्या बोले तेरा काम फत्ते हो जाएगा. त्यानं राज्य जिंकलं ना अयोध्येचं, तेच लुटायला आला होता. कारण त्याआधी बाबराला 3 वेळेला हिंदू राजांनी हरवलं होतं आणि उदास झाला बाबर. तोंड दाखवायला जागा राहिली नाही, मनात सुडाची भावना कायम होती. म्हणून तो इकडे आला, मेवाडकडनं इकडे आला अयोध्येकडे. आणि अयोध्येवरून जाताना त्यांनी त्याचा आशीर्वाद घेतला. अयोध्या जिंकली, अयोध्येचा राजा झाला तो बरं का. आणि मग पुन्हा त्याचा आशीर्वाद घेतला, त्याला दर्शनाला गेला. म्हणे बाबाजी काय करू? बोले इसकी मस्जिद बना दे. त्या राम मंदिराची मस्जिद त्या बाबरानं बनवली, टाकली फोडून, राम मंदिर पाडून टाकलं. लवकुशानं बांधलेलं मंदिर होतं महाराज, तोफा लावून पाडलं. घडवायला वेळ लागतो, मोडायला वेळ लागत. मगाशी आमची गायक मंडळी आम्ही तिथे उभे राहिलो, हे म्हणले किती वेळ लागला असेल ही रांगोळी काढायला. किती छान रांगोळी काढली, जिवंत राम तिथे रेखाटला. बरोबर आहे, काढायला किती वेळ लागला असेल. हे कोणी म्हणे की त्याची हे असेल, स्केच असेल, काय म्हणतात त्याला, साचा. म्हटलं नाही, ती हातानेच काढलेली आहे. सरांनी सांगितलं, सर म्हणले आमच्याच विद्यार्थ्यांनी काढली. काढायला वेळ किती लागतो, मोडायला एक क्षण लागत नाही महाराज. मोडायला किती वेळ लागेल? राम मंदिर बनवायला आयुष्य गेले. बाबरानं क्षणात 18 मार्चला 1528 मंदिर पाडून टाकलं.
मस्जिद बनवली. इतिहास असा सांगतो की बाबरानं जेव्हा मस्जिद बनवली, त्या विटा ज्या बनवल्या त्या विटा पाण्याने नाही बनवल्या, रक्ताचा चिखल केला आणि त्या चिखलाच्या विटा बनवल्या. इतका क्रूर होता महाराज बाबर. हिंदूची कत्तल करून त्या रक्ताने विटा बनवल्या, माती पाण्याने नाही, आणि त्या विटांनी ती बाबरी मस्जिद त्या ठिकाणी उभारली. हे झालं बोलणं. रक्ताच्या विटा केले याचा अर्थ वस्तुस्थिती हजारो लोकांची त्या ठिकाणी, लक्षावधी लोकांची कत्तल झाली आणि ती मस्जिद तिथे उभी राहिली. ती तेव्हापासनं जी श्रीरामाच्या मूर्तीला तेव्हापासून जो वनवास प्राप्त झाला 1528 पासून, 1528 पासून श्रीरामाची मूर्ती त्या मंदिरातून हटवली. 4-2 पुजारी ठेवले होते. तिथले जे मुख्य महाराज आहेत त्यांनी ती रातोरात मूर्ती शरयूमध्ये विसर्जित केली, तो भाग वेगळा. पण नंतर मंदिर पाडलं तेव्हा हजारो लोकांच्या त्या ठिकाणी कत्तल झाली. तेव्हापासून ती श्रीरामाच्या मूर्तीला जो वनवास प्राप्त झाला तो आजपर्यंत, इतकी वर्षे उलटून गेली महाराज, आजपर्यंत त्या श्रीरामाच्या मूर्तीला मंदिर नव्हतं. आम्ही चिरेबंदी घरामध्ये राहतो, आम्ही स्लॅबच्या घरामध्ये राहायचो, आम्ही अंगावर थंडी वाजली तर उबदार कपडे घालतो, थंडी अजून संपत नसेल तर उबदार शाल अंगावर पांघरतो, बेड ब्लँकेट पांघरतो. आम्हाला झोपायला राहायला उंची वस्त्रे आणि चिरेबंदी घरं होती. पण माझ्या श्रीरामाला इतक्या वर्षापासून मंदिर नव्हतं महाराज. छोट्याशा त्या चौथरा बनवला, छोट्याशा मंदिरामध्ये रामाची त्या ठिकाणी पूजा व्हायची, ती पण फार फार अट्टहासानं व्हायची. एवढा वर्ष श्रीरामचंद्राला आम्ही ऊन थंडी पाऊस वारा यापासून त्या ठिकाणी किती त्या मूर्तीला सर्व प्रकारचे संकट सहन करावी लागली. आज तो श्रीरामाचा वनवास या 22 जानेवारी 2024व्या वर्षी इतक्या वर्षांनी संपला. ही अभिमानाची गोष्ट आहे. विठोबा रुक्मा कोणी का कशासाठी हे आज नाही बघायचं. इतके वर्षे का राम बाहेर राहिले, नसतं का याच्या आधीच मंदिर बांधलं गेलं, हे सगळे प्रश्न आता उपस्थित करायचे नाही. आज आनंद सोहळा आहे, आता आनंदाचा दिवस म्हणून आपण साजरा करायचा. ज्या ज्या भाग्यवंतांनी या श्रीरामचंद्राच्या मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी 15व्या शतकापासून 76 वेळा या मंदिरावर आक्रमण झालं, 76 वेळा बरं का. आणि या सगळ्या आक्रमणामध्ये लक्षावधी हिंदू लोक मारले गेली, गाडले गेली. या सगळ्यांचं बलिदान आता स्वातंत्र्यानंतर सुद्धा 3 वेळेला त्या ठिकाणी बलिदान द्यायची वेळ आली. 3 डिसेंबर आपलं 92 रोजी कारसेवक गेले आणि 6 डिसेंबरला तो ढाचा पाडला. बरोबर आहे गुरुजी. 6 डिसेंबरला हजारो कारसेवक तिथे गेले. तिथल्या सरकारने येऊ नाही दिलं, पण त्याची तमा न बाळगता प्रतिकार सहन करून अंगावर गोळ्या झेलून कारसेवक जाऊन त्यांनी तो ढाचा पाडला आणि मंदिराच्या त्या ठिकाणी स्थापनेची मुहूर्तमेढ त्या दिवशी केली. ती आमची या नोव्हेंबर मध्ये 19 साली सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ही जागा हिंदूंचीच आहे. 67 एकर जमीन ती मंदिराच्या न्यासासाठी त्या ठिकाणी त्यांनी दिली. आणि त्यानंतर 22-24 या कालावधीमध्ये मंदिराची स्थापना, पुनर्निर्माण आणि मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आजच्या या शुभ दिवशी झाली. हा दिवस न भूतो न भविष्यती, भूतकाळात तर झाला नाही. आजपर्यंत आम्ही मंदिरं पडलेली पाहिली, आजपर्यंत आमच्या सगळ्या पिढ्या या उद्ध्वस्त झाल्या, मंदिरं उभारता. पण या पिढीचं सौभाग्य असं महाराज की या पिढीला आज मंदिराची पुनर्निर्माण आणि मूर्तीची प्राण प्रतिष्ठा पाहण्याचा योग आला. भाग्य आहे.
अनादी काळापासून हा संघर्ष चालू आहे, थांबला असं नाही, चालू राहील. या मंदिराच्या स्थापनेनं आम्हाला एकच प्रेरणा घ्यायची बर का. मूर्तीच्या संस्थापनेनं प्राण प्रतिष्ठापना झाली, यातून एकच प्रेरणा घ्यायची की जो झोपला तो संपला, जो झोपला निजले ते गेले, निजले ते गेले, व्यर्थ माया कोणे, फुकटाचे देणे झाले त्याचे, फुकटाचे देणे झाले त्याचे, निजले ते गेले, गेले वाया फुकटाचे नुकसान भरून निघते, हानी भरून निघत नसते. हानी झाली, कशाची हानी झाली? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, थोर होते चुकी नारायणी, नारायणी, नारायणी. आत्महत्या रे घातकी, जे आत्मघात करतात. ब्रह्म सनातन श्रीराम हा त्या रामाता, या तत्वाला लोक विसरले बर का. जे तत्वाला विसरतात त्यांची हानी होते. हिंदू धर्माची आजपर्यंत हानी झाली, नुकसान भरून निघते, हानी भरून निघत नसते. किती 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 सांगता येईल. लक्षावधी पिढ्या पिढ्या बर का नष्ट झाल्या केवळ धर्मासाठी.
त्याचं कारण लोक अनभिज्ञ झाले आणि त्यामुळे संघर्ष करावा लागला. पुढेही संघर्ष करावा लागेल हा विषय होता आपला. आज प्रेरणा घ्यायची यातून की मागे आपण झोपलो म्हणून इतका काळ आपल्यावर अशा प्रकारचा विजनवास आला. आता झोपायचं नाही. आपला धर्म आपलं कर्म हे नेमानं निष्ठेनं प्राणाच्या मुलानं जपायचं. धर्माचे पालने पाखंड खंडण हेची आम्हा करणे काम बीज वाढवावी. नाम श्रीरामचंद्र वनवासात गेले धर्माच्या रक्षणासाठी, धर्माच्या पालनासाठी. नीट आहे काय धर्म आहे हो? श्रेष्ठाचा आदर करणे हाच धर्म आहे. पित्याच्या आज्ञेचं पालन, मातेच्या आज्ञेचं पालन. पितयाचे वन खरे कराया संपूर्ण, रामे सेवियले वन दुःख सोसिले अगण्य. माता माऊल्या काय म्हणतात? माय बापाचं नाव करण्यासाठी सासरवास सहन करावा लागतो असं जुन्या माऊल्या म्हणायचं. आताशी सासरवास राहिलाच नाही का? आता दिवस बदलले. सासुरवासाऐवजी पहिले असं होतं, सासुरवासा मन माझे नको नको झाले, मरण ते बरे देवा जाऊनी भाले, मरण ते बरे देवा जाऊनी भाले, सासुरवासा नको नको झाले, सासुरवासा एवढा सासुरवास होता महाराज. फक्त मायबापाच्या नावासाठी सहन करायचं. तुका म्हणे जीवासाठी. कशासाठी? जीवासाठी, रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, प्राणाच्या मुलानं. हे तत्व ज्यांनी ज्यांनी जोपासले ते अमर झाले. रामदेवच होता असं त्या काळात कोण म्हणत होतं? आपल्या कर्मानं, आपल्या निष्ठेनं, आपल्या त्यागानं, आपल्या बलिदानानं हे लोक देव झाले. बरं का? मी असं म्हणत नाही. आताशी लोक विपर्यास करतात. माणसाचं कर्म माणसाला देव बनवते, माणसाचं कर्म माणसाला राक्षस बनवते. हे तर खरं आहे. श्रीरामचंद्र आई वडिलांचं वचन खरं करण्यासाठी वनात जातो. श्रीरामचंद्र साधू संतांच्या रक्षणासाठी, दुष्टाचं निर्दलन करण्यासाठी, राक्षसांचा नाश करण्यासाठी वनामध्ये असलेले आदिवासी जे काही दीन दुःखी लोक आहेत त्यांना त्यांच्या जखमेला मलम लावण्यासाठी, त्यांच्या दुःखामध्ये त्यांना हातभार लावण्यासाठी माझा राम वनात गेला महाराज. बरं का? श्रीरामचंद्र वनात गेले. 14 वर्षे त्यांनी वनामध्ये असलेल्या दीन दुःखी लोकांना त्या ठिकाणी आपलंसं केलं. जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित,
तयाला जाऊन उठवावी जगाला अज्ञान अंधकारामध्ये खितपत पडलेले जे लोक होते त्यांना जाऊन रामानं त्या ठिकाणी त्यांच्या दुःखावर पांघरून घातलं. शबरी बिल्लीनीला आपलंसं केलं. हा भाव ज्याच्या मनात आहे तोच रामराज्य आणू शकतो, इतर लोक रामराज्य आणू शकत नाही. आज श्रीरामचंद्राला आपण मंदिरामध्ये स्थापित केलं आणि आपण सगळेजण अभंगातून काय म्हणतो, काय की रामचंद्र संस्थापित झाले. याचा अर्थ समाजाच्या मनोमंदिरामध्ये रामानं केलेला त्याग, श्रीरामानं केलेलं स्वतःच्या आशा आकांक्षा महत्वाकांक्षा स्वार्थ सगळ्या गोष्टीचं बलिदान हे आज आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि आम्ही त्या रामाच्या त्या सगळ्या गुणांना आत्मसात करणं हेच रामाच्या मूर्तीची संस्थापना आहे. नुसतं आपण जो आज सोहळा केला, हा सोहळा आमच्या मनामध्ये रुजला पाहिजे. श्रीरामाच्या गुणाचं आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी प्रतिबिंबित झाले पाहिजे. ते गुण त्याच वेळेला श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना खऱ्या अर्थानं आम्ही केली असं समजायला पाहिजे. विठोबा श्रीराम हे तत्व आहे. या श्रीराम तत्वाला आपल्याला अंगीकारायचंय. जे लोक तत्वनिष्ठ बनतात तेच विजयी होतात. जे तत्वाची धरसोड करतात ते कुठे हरपून जातात सांगता येत नाही. तत्वाला बांधून राहणारा, तत्वाची जोपासना करणारा, त्या तत्वाशी जो समर्पित होतो देव त्याच्यावरच कृपा करतो. माझ्या प्रभू रामचंद्राच्या सीताशुद्धीच्या कार्यामध्ये हनुमंतराय गेले, पण हनुमंतरायांनी तडजोड नाही केली. हनुमंतरायाला लय प्रबोधन दाखवले असतील तिथे रावणानं, पण हनुमंतरायानं त्या प्रलोभनाला बळी पडले. तुला राज्य देतो, तुला लक्ष्मी देतो, काय काय नसेल प्रलोभन दाखवलं. नामदेव महाराज हनुमंतरायांचं वर्णन करतात. ओ खेळी माझी
सिया माझी हनुम्या शहाणा. नामदेव महाराज म्हणतात आपल्याला हनुमंतराला असं बोलणं चुकीचं आहे, आपण म्हणू शकत नाही. हनुमंतराय काय वर्णन आहे हनुमंतरायाचं. सकल गुण निधानम ज्ञानिनाम अग्रगण्यम. काय म्हटलेलं आहे. रघुपती प्रिय भक्त, श्रीरामाचे अत्यंत प्रिय. रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा हनुमान माझा अंतःप्राण आहे. बहिश्चर प्राण आणि अंतःप्राण. बाहेरचा ऑक्सिजन नीट आहे आपण आत घेतो, पण आतला ऑक्सिजन कधी सरला तर मग आतल्या ज्या जो ठोके आहेत, हृदयाची धडकन आहे, तो हनुमान आहे. काय स्थान निर्माण केलं हनुमंतानं श्रीरामाच्या मनामध्ये. तत्वाला तडजोड केली. तत्वाशी जे लोक तडजोड करतात ते हरपून जातात. श्रीराम हे तत्व आहे. ते तत्व आपल्याला अंगीकारायचं आहे. त्या हनुमंतासारखं आपल्याला सुद्धा श्रीरामाचं प्रिय बनायचं आहे. ढोबार आज संपूर्ण भारतवर्षात असं एक गाव नाही जिथं हनुमान नाही. भारतवर्षात, जगात नाही म्हणत मी, कारण या बाबाने लंका जाळली त्यामुळे तिथले लोक हनुमंताला काही चांगलं म्हणत. आपलं घर कधी कोणी जाळलं तर आपण त्याला चांगलं म्हणू, त्याचं मंदिर बांधू. लंकेशिवाय सगळीकडे हनुमंताची मंदिर आहे. विठोबा सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकात्मता हे आमची मूल्य आहे बरं का. देशभक्ती, गुरुभक्ती, हरिभक्ती, मातृपितृभक्ती, बंधुभाव असे किती मूल्य आहेत. या सगळ्या मूल्यांची जोपासना ही श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापन आहे बर का. मूल्याशी जर आपण धरसोड केली, जिवंत असून, पूजनीय गुरुरे भगवान बाबा म्हणतात, तो जिवंत असून मृत समान आहे. खाण्यास काळ धरणीस उगाच भार. तो जमिनीला भार आहे जो मूल्यांची जोपासना करत. असली मूल्ये, नैतिक मूल्य ज्याला म्हणतात, नैतिक मूल्य बर का. नीतिमत्ता, नीतिर्नाम महालक्ष्मी, धर्मो नारायण स्मृतः. धर्म हा नारायण आहे आणि नीती ही लक्ष्मी आहे. म्हणजे धर्माची आणि नीतीची सांगड आहे. नीती सोडून दिली त्यामुळे धर्मही भ्रष्ट झाला, धर्माचं पतन व्हायला लागलं. विठोबा श्रीरामचंद्र सर्व गुण संपन्न, रोज रामचंद्र आपल्या आई वडिलांच्या पाया पडत होते. छोट्या मुलांसाठी सांगतो, आई वडिलांच्या रोज सकाळी देवाचं दर्शन, देवाला अगरबत्ती लावून आई वडिलांचं दर्शन घेत होते हनुमान. आपलं
रामचंद्र गुरुच्या सेवेमध्ये तत्पर होते. समाजासाठी काय काय केलं हे सगळ्यांना माहित आहे. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला रामाने, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला आणि समाजाची कामं केली. राज्यासाठी सीतेचाही त्याग केला. पहा, साधी गोष्ट नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात हे शिकवतात की श्रीरामानं तत्वाला त्या ठिकाणी अंगीकारलं. असली तत्वे जी तत्व आहेत ते तत्वनिष्ठता जी आहे ती तत्वनिष्ठता आपल्याही अंगी येणं आणि ही तत्वनिष्ठता ज्यांनी बाळगली त्यांना इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली. राम सुलक्षण, रामाचं सगळे लक्षण आणि रामाचे गुण हे वाखाणण्याजोगे होते. मी श्रीरामाची 11 वर्ष ही जी मूर्ती आहे आज संस्थापित केलेली ही 5 वर्षाची मूर्ती आहे. 5 वर्षाच्या वयातली मूर्ती स्थापन केलेली आहे आताच्या मंदिरामध्ये. सर्व गुण संपन्न, सर्व लक्षणांनी युक्त अशी ती मूर्ती आहे. त्या मूर्तीचं सौंदर्य शरद चंद्रबिंबा ननंचारुहासं लसत कुंडलाक्रांत बिंबस्थलांगम. चंद्रासारखं तेज संपन्न असं मुख आहे. सर्व गुणांनी संपन्न असा श्रीराम आहे. आपल्याकडे गुण असेल त्याच्या मागे अवगुण सुद्धा असतो. माणसाच्या जवळ गुणही असतो आणि अवगुण सुद्धा असतो. रामाजवळ नुसते गुण होते, अवगुणाचा लेशही नव्हता. म्हणून श्रीराम देव झाले विठोबा. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भवभय दारुण. नवकंज कंज मुख कर कंज शीरथ नंदन श्रीराम. जय जय राम श्रीराम. जय जय राम श्रीराम. जय जय राम श्रीराम. जय जय श्रीराम. राम सुलक्षण सर्व गुण पूर्ण असा तो श्रीराम होता. म्हणून दशरथ राजाने रामाला राज्यावर बसवण्याचं ठरवलं. ते अभंग पूर्ण झाला पाहिजे ना आपला. हो, आताशी राज्याभिषेकापर्यंत आलो आपण. मग राज्यावर बसवायचं ठरवलं. महाराज वशिष्ठ ऋषीला म्हणले, गुरुजी मला असं वाटते की रामाला राज्यावर बसवावं. काही हरकत नाही. गुरुजी म्हणले ठीक आहे, मुहूर्त पहा. महाराज मुहूर्त निघला उद्याचा. उद्याचा निघला तो उद्या काही आलाच नाही. पैसे कधी देता? उद्या देतो. उद्या भेटला हो. पैसे कधी देता? सांगितलं कालच. आपण शब्द बदलत नसतो. आपण एकच बोलतो, उद्या देणार. उद्या गेला पैसे कधी देणार? उद्या देणार.
रामाला राज्यावर बसवायचं कधी? उद्या बसवायचं. महाराज उद्या आलाच नाही. सत्य संकल्प जर तुम्ही करायचा संकल्प केला की लगेच त्याची अंमलबजावणी करायची असते. चांगला संकल्प मनात आला की लगेच पूर्ण करायचा. आपलं म्हणणं झालं ना, सप्त्याला वर्गणी द्यायची, खिशात हात गेला ना मग माघारी नाही येऊ द्यायचा. नीट आहे का? करणं होतं महाराज. करणं रोज दान द्यायचा. रोज दान द्यायचा. त्याची वेळ ठरलेली होती सकाळी 8 ते 9. दानाची वेळ संपली आणि 9 वाजता बरोबर एक याचक आला. महाराज कर्ण माघारी फिरला होता. नीट आहे का? बरं एकदा माघारी फिरला, वेळ संपली, माघारी फिरला, पण याचकानं आवाज दिला तर कर्ण या हाताने दान देत होता. दान कोणी हातात घेतात? उजव्या हाताने. बर का? घ्या. असं नाही बर का? द्यायचं तर नियमात द्यायचं, इज्जतीत द्यायचं, बुक्का लावून द्यायचं. हे घ्या तुमचे पैसे. बर का? हे चालत. मग कर्ण दान देऊ लागला. ही रीत आहे बरं. दात्यानी मागत्यासी, दात्यानी मागत्यासी, रीत बोलिली ऐसी, रीत बोलिली ऐसी रो दात्यानी मागत्यासी, दात्यानी मागत्यासी. कर्णानं दान द्यायचं, माघारी फिरला. आवाज देणाऱ्यानं दिला. कर्णाचा हात त्या अलंकाराच्या टोपलीवर हात होता, पण डावा हात होता महाराज. कर्णाचा माघारी फिरल्यामुळं डावा हात होता आणि तो डावा हातात त्याने त्या मागितल्या बरोबर असं घेतलं आणि लगेच देऊन टाकला. लगेच दिलं. बरं नीट आहे का? एक जण बोलला, महाराज डाव्या हाताने कुठे दान देत असतात का? ते पावते का? कर्ण म्हणला, भाऊ मी माघारी फिरलो आणि माघारी फिरून मी पुन्हा सरळ होऊन उजव्या हातात घेईपर्यंत किंवा डाव्या हातातून उजव्या हातात घेईपर्यंत जर माझ्या मनामध्ये आलं की हा टायमाच्या बाहेर आला, हे बरोबर नाही, तर तोही नाराज होईल आणि मलाही पुण्य भेटणार. जसा आला तसं देऊन टाकायचं. लक्षात आलं तुमच्या? नंतर करू द्यायचं मनात होतं, त्याच्या वेळ नव्हती, डावा हात होता, मनात होतं द्यायचं, लगेच देऊन टाकलं. या हातातून या हातात घेईपर्यंत माणसाची बुद्धी कधी बदलत सांगता येत. चांगलं काम करण्यासाठी वेळ काळाची गरज. हा मुहूर्तच नाही व आणि मग मुहूर्त कसाच काढला. बऱ्याच लोकांनी आगपाखड केली बरं का, पण चांगल्या कामाला मुहूर्ताची गरज. मुहूर्त काढला बरोबर. रामाचा मुहूर्त कोण काढला होता? वशिष्ठ ऋषींनी काढला होता महाराज. ध्यानात घ्या. आजचं काम उद्यावर लोटलं की काय होते ते सांगतो. राम राज्यावर बसवायचा, उद्या बसू म्हटलं, उद्या आलाच नाही. जेव्हा मुहूर्त आला तेव्हा रामाचा वनवासात जाण्याचा मुहूर्त निघला महाराज. कल करे सो आज करे, आज करे सो अभी, आज आता ताबडतोब नाही म्हणे नंतर करू म्हटलं की गेलं. रामाला राज्यावर बसवायचं, आजच बसवा. मनात आलं कीर्तनाला जायचं, लगेच चला म्हणे थंडी येऊन उशिरा सुरू होते, मला सोडतच नाही असं म्हटलं की झोपला. तसाच मनात आलं की लगेच चांगल्या कामाला वेळ लावायचा. रामाला राज्यावर बसवायचं, जसं बसवायचं म्हटलं तसं लागलीच त्या ठिकाणी संकल्प केला. तो पूर्ण झाला.
गेल्यानंतर तत्व आहे, जिथे काम येतो तिथे राम राहत नाही. जिथे काम येतो तिथे राम राहत नाही. जिथे वासना येते तिथे भक्ती राहत नाही. जिथे वासना येते तिथे प्रेम राहत नाही. प्रेम असेल तिथे त्याग असतो. जिथे काम असतो तिथे राम कधीच राहत नाही. मंत्रेच्या मनात विकल्प आला, कैकेयीच्या मनात विकल्प घालून दिला. कैकेयीला राज्याचा काम निर्माण केला. राज्याचा काम कैकेयीच्या मनात निर्माण झाला. परिणाम राम निघून गेला. राम काम तेथे राम, काम तेथे राम, काम तेथे राम करत असे ना. काम तेथे राम, काम तेथे राम, काम तेथे राम सर्वता असे ना. काम तेथे राम, काम तेथे राम, काम तेथे राम सर्वता असे ना. काम तेथे राम, काम तेथे राम, काम तेथे राम सर्वता असे ना. करिताती नाना साधने ही, करिताती नाना साधने ही, काम तेथे राम, 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 काम तेथे राम असे ना. काम तेथे राम सर्वता सेना. हा सिद्धांत आहे बरं. काम निर्माण झाला की राम निघून जातो. इच्छा निर्माण झाली की देव निघून जातो. इच्छा म्हणजे वासना. जिथे वासना आहे तिथे देव राहत. राम निघून गेला. परिणाम भरतावर सगळे लोकांचा आक्षेप आला की याचंच कारस्थान आहे. महाराज भरत हा फार इमानदार माणूस होता. रामापेक्षा एका अंगानं भरत श्रेष्ठ होता. माणूस काय सांगू. भरत त्यागाची मूर्ती, भरत प्रेमाची मूर्ती. त्याची परीक्षा कशी झाली. भरत निघाला. घरी येथून पाहतो तर आईच्या डोक्याला कुंकू नाही. राज्य ओस पडलं. काही म्हणते बाबा तुला, तुझ्यासाठी मी हे सगळं केलं. अनर्थाचे मूळ आई हे मंथरा. मंथरा आणि आई आपली हे त्याच्या लक्षात आलं. राग आला. जा म्हणे तू माझी आई नाही. असं नको करू बाळा, मी तुझ्यासाठी सगळं केलं. त्यावेळेला भरत त्याच्या आईला म्हणतो की अगं आई, तू काय केलं हे तुला कळतं. भरत बोले कैकैसी ऐक रामाची स्थिती. सावळा सकंकणो मेघश्याम त्याची मूर्ती. हृदय धरून योगी तया ते ध्याती. सुखरूप राम माझा दावी माते पुढती. माते तू माझा राम काय सांगाव तुला. सर्व गुण संपन्न सुखरूप आहे. त्या भरतानं त्याच्या आईला जे शब्द बोलले ते शब्द आपल्या हृदयाला पाझर तोडतील असे शब्द आहेत. भरत म्हणतो माते, माता नव्हे तू माझी, माझा घेतला प्राण. ओ पिता तूही गमाविला, घात केला वैधव्य हाताले नेणसी तू पापीण. शून्य मज सृष्टी केली एका श्रीराम बिन एका
श्रीराम विनायक श्रीराम. मला रामाशिवाय सगळं जग शून्य वाटत आहे. श्रीराम निज बंधो, श्रीराम निज बंधो मज दावी रे मुख. रामचंद्र मागे चकोराला चालण्याची त्या ठिकाणी आस असते. त्या चंद्राच्या अमृताचं प्राशन करणारा चकोर म्हणजे मी आहे. श्रीरामचंद्र मागे निघालो चकोर, श्रीराम जीव माझा मी त्याचे श्रीराम निज बंधो, श्रीराम निज बंधो मज दावी रे मुख, मज दावी रे मुख. रुसू नको मजरी तुझाच धावत, रुसू नको रे मजा मी तुझाच धावत, रुसू नको रे मजा मी तुझाच धावत. भरताचं उदाहरण ज्वलंत उद्धव आपल्या समोर दिग्दर्शन केलं की भरत त्यागाची मूर्ती, भरत प्रेमाची मूर्ती, भरत भक्तीची मूर्ती आहे महाराज. भरत वैराग्याची मूर्ती. भरतानं रामासाठी काय काय त्या ठिकाणी कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला. रामवीर माझ्या चैन पडेना, रामवीर काम भरताचा जो भाव होता तो या प्रमाणातून आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध केला महाराजांनी. राम गेला मला टाकून का गेला, श्रीराम निज बंधो मज दावी रे मुख, मज दावी रे मुख. रुसू नको मजवरी तुझा मी तुझा प्रामाणिक सेवक आहे आणि सेवक म्हणूनच जगला. रामाच्या पादुका नेल्या, आसनावर बसवल्या, स्वतः राज्यावर बसला. पुण्यासाठी भांडणं करणारे भाऊ आपण पाहिले.
कोर्टात पूर्ण दोघांची खल्लास झाली सगळी इस्टेट. पण रामायणात राम आणि भरतासारखे भाऊ आपल्याला हे सांगून जातात की अरे एक राज्य न घेण्यासाठी आणि एक राज्य घे म्हणण्यासाठी जीवाचा आकांत करतो राम, आकांत करतो तरी भरत घेत नाही. आणि भरत रामाला राज्यावर बसवण्यासाठी आकांत करतो, पण राम भरताचं राज्य घेत नाही. काय प्रेम आहे. श्रीरामचंद्र चित्रकूटावरनं पंचवटीमध्ये जातात. पंचवटीमध्ये गेल्यानंतर तिथे त्रिशिरा, खर, दूषण यांची बहीण अर्थात रावणाची बहीण शूर्पणखा, तिचा मुलगा सांब, या सगळ्यांचा सामना लक्ष्मणाला करावा लागतो. तिथनं त्या पंचवटीमधनं सीतेचं हरण होतं. सीता रावण घेऊन जातो. सीतेच्या शोधार्थ श्रीरामचंद्र तिथून शबरीच्या आश्रमामध्ये जातात. शबरीच्या आश्रमातून शबरी पत्ता सांगते सुग्रीवाचा, तिथे तुम्ही जा. त्या सुग्रीवाचं त्या ठिकाणी सख्य करा. मग श्रीरामचंद्र सुग्रीवाचं सख्य करण्याकरिता शबरीच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी पुढे मार्गक्रमण करतात. किष्किंधेला जातात. तिथे हनुमंताची भेट होते. हनुमंत अर्थात गुरु शिष्याचं ऐक्य त्या ठिकाणी होतं. आणि सुग्रीवाला वचन दिलं जातं की तुझं काम मी करेन, आमचं काम तू करायचं. समानशीले व्यसनेषु सख्यम. दोघांचं दुःख एकच होतं. रामाची सीता नेली रावणानं आणि सुग्रीवाची पत्नी नेली वालीनं. बर का, वालीनं सुग्रीवाला काढून दिलं आणि श्रीरामाची पत्नी रावणाने नेल्यामुळं श्रीराम सुद्धा. मग दोघांचं दुःख सारखं झालं की दोघं एका जागी. दोघांचं दुःख सारखं असलं की त्यांचं मैत्री होते. समानशीले व्यसनेषु सख्यम. व्यसन कधी एक असेल तर त्यांची मैत्री होते. तो फोर व्हीलर मध्ये जरी आला असला, त्याला कधी वाटलं तर तो रस्त्यावरच्या माणसाला म्हणतो, दादा तुझ्याकडे आहे का रे? बघा, मी विसरून आलो आहे. कारण व्यसन असलं की लाज वाटत, त्यांचं मैत्र जुळते. त्याप्रमाणे रामाचं सुग्रीवाचं सख्य जुळलं. शब्द रामाने दिला, सुग्रीवाने शब्द दिला, रामाने शब्द पाळला. रामाने शब्द पाळला. वाली साधारण नव्हता मला. वाली फार बलवान होता. त्याचं पुढच्याचं अर्धबळ वालीला जात होतं. म्हणून श्रीरामानं युक्तीनं त्याला झाडाच्या आड म्हणून बाण मारायचं ठरवलं. पण दोघं भावात ओळखूच येईना कोण आहे म्हणून. शब्द मी सांगतो कशासाठी आहे. दोघं भाऊ सारखेच होते. वालीचं सुग्रीवाचं लय युद्ध झालं. वाली थटा का झाला म्हणे, काय देवा इतका मार खाऊ घालायचा होता, मला मारायचंच होतं तर तुमच्या हाताने मारायचं होतं, त्याच्या हाताने का मारलं? अरे म्हणे वेड्या, मी तुला वचन दिलं की मी तुझी पत्नी तुला मिळवून देईल. हो म्हणे, बरोबर आहे, मी वालीला मारीन हे वचन मी तुला दिलं. पण तुम्ही दोघं सारखेच असल्यामुळे कदाचित तुला जर बाण लागला तर माझं वचन व्यर्थ होऊन जाईल ना. तू मला शरण आला आणि शरणागताला मरण देता येत नाही, ही आमची संस्कृती आहे. शरणागता मरण देणे न शोभे तुम्हा, अशी आपली संस्कृती आहे. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. शरणागताचं रक्षण करण्याचं काम राम. शरणागत देवराचे रामाचे राचे, हे रामाचे विघ्नाचे, रामाचे विघ्नाचे. शरणागत देवराचे रामाचे विघ्नाचे. देव राखतो, शरणागताचं रक्षण तो करतो. कदाचित सुग्रीव आपल्याच्यानं मरू नये म्हणून रामानं तेवढी काळजी घेतली. नंतर वालीला मारलं. पण वाली जाणून बुजून
प्रकृतीनं माकडच. त्याला एवढं राज्य भेटलं, सुग्रीवाला राज्य भेटलं, परिणाम तो भुलून गेला. नाच मस्त खाण्यापिण्यात भुलून गेला. दिवाळीचा पिरियड आला, जवळ आली दिवाळी. अजून याच पावसाळा आला होता. पावसाळ्यापासून दिवाळीपर्यंत तो नाच गाण्यातच मग्न राहिला सुग्रीव. लक्ष्मणाला राग आला, म्हणे अरे मूर्खा, तुला आम्ही तुझी पत्नी मिळवून दिली आणि तू आम्हाला वचन दिलं रामाला की तुझी पत्नी मिळवून देऊ आणि तू कशाला ऐश करू लागला. त्यावेळेला लक्ष्मणाचं क्रोध अनावर झाला. लक्ष्मण गेला महाराज, पण हनुमान त्या ठिकाणी समोर आले. नीट ऐका, हनुमान होते म्हणून सुग्रीव वाचला, नाही तर त्या दिवशी सुग्रीव लक्ष्मणाच्या हाताने मरणार होता. हनुमान म्हणले दादा 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 शांत व्हा शांत व्हा शांत व्हा, मी सांगतो म्हणे त्याला. हनुमंतानं सुग्रीवाचं त्या ठिकाणी प्रधान होता तो, मग त्याचं त्या ठिकाणी कार्य सांभाळून घेतलं. सुग्रीवाच्या हातानं सगळे वानरं बोलावले आणि सगळे वानरं बोलावल्यानंतर त्या ठिकाणी समुद्राच्या तीराशी त्या ठिकाणी सगळे एकत्र आलेले आहेत. एवढा मोठा समुद्र कसा तरून जायचा म्हणून विचार करू लागले. तर राम म्हटले आता समुद्रालाच रस्ता मागू. नीट ऐका, श्रीराम जहालमतवादी नव्हते, मवाळ होते, भांडण करणारे राम नव्हते. अंगात पुरुषार्थ आहे तरी पण समोरच्याला कमी न लेखता त्याला किंमत द्यायची. समुद्राचं अनुष्ठान केलं, 3 दिवस उपाशी राहिले. लक्ष्मण म्हणला काय दादा, काय वेड्यासारखं काय करता. म्हणे अहो तो ऐकणार नाही. मग काढला रामानं बाण. रामानं बाण काढल्याबरोबर समुद्र घाबरला, आला समोर, प्रगट झाला. म्हणे महाराज तुमची आज्ञा आहे. काय तुमची आज्ञा आहे? समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वहावी. ही आज्ञा तुमची आहे आणि तुमच्या आज्ञेचं आम्ही पालन करतो. तुम्हाला रस्ता द्यायला काय हरकत आहे? मी आता इकडे होतो, पण इकडचं पाणी इकडे गेल्यावर तिकडे जाईल ना सगळ्या गावात, त्याचं काय? ते म्हणे मग तुमच्या सैन्यामध्ये 2 माकडं आहेत, नळ आणि नीळ. या दोघांच्या हातून पाण्यावर दगड तरतात. त्या नळ निळाच्या हाताने दगड टाका आणि पूल बांधा. महाराज काम सुरू झालं. कोणतेही काम करताना माणसाला अभिमान निर्माण. ते दोघं नळ नीळ ते चालणार. अरे उशीर होऊ लागला, काही दम असे करू लागले. आणले बळस, त्याच्या हातात दगड द्यायचा, त्याने टाकायचा, ते तरायचे. पण त्यांना झाला अभिमान. बर का, अभिमान कसा झाला? तहान लागली, पाणी, हे काय पाणी, हे पाणी नाही चालत, बिस्लरीच पाणी पाहिजे. आता मग समुद्राचं खारट पाणी आहे, पण त्याच्यासाठी बिस्लरीच पाणी आणायला लांब जाणं पडायचं. हनुमान म्हणले या बदमाशांना अभिमान झाला, म्हणे थांबा म्हणे. हनुमंत गेले, हनुमंतानं आणला दगड, त्याच्यावर तिथलीच हे घेतली चुनखडी आणि एका दगडावर लिहिलं राम, दुसऱ्यावर लिहिलं म आणि तिला टाकून पाण्यात. महाराज दगड तळायला लागले ना, सगळ्यांनी तेच सुरू केलं. राम, एका दगडावर राम लिहायचं, टाकून द्यायचा, राम लिहायचं, टाकून द्यायचा. पाण्यावरती दगड तळायला लागले. महाराज काय महिमा आहे रामाचा हा काय महिमा आहे की रामाच्या नावानं पाण्यावर दगड तरली. मग पूल अर्धवट लांब गेला. हनुमान रामाला वाटलं की आपल्या नावानं दगड तरायला लागले, आपणही टाकून पाहू. रामचंद्र आले, तिकडे गेले बाजूला. त्यांनी दगड घेतला आणि टाकला पाण्यात, बुडात. दुसरा घेतला, तो टाकला, तोही बुडात. तिसरा घेतला, तो टाकला, तोही बुडात. चौथा घेतला, तो टाकला, तोही बुडात. 5वा घेतला आणि टाकला, तो बुडला. आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना. हनुमानजी मागेच होते जयारी. म्हणजे हनुमंता कधी, म्हणजे महाराज पहिल्याच दगडाला. अरे म्हणे कसं झालं? ते म्हणले देवा, हे तुमच्या नावाचं सामर्थ्य आहे. तुझिया नामाचा महिमा
नामाचा महिमा हे तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा हे तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा तुझं न कळे मेघश्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी तुझ्या नामाचा महिमा नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा नामाचा महिमा नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा तुझ्या नामाचा महिमा अपरंपार आहे, तो तुला कळायचा नाही. तुझ्यापेक्षा तुझं नाव श्रेष्ठ आहे. रामाच्या नावानं दगड तरली, रामाच्या नावानं दगड तरली. जिकडे तिकडे पेपरला वार्ता पसरली. मग मंदोदरीला आपलं रावणाला सुद्धा टेन्शन आलं की आपला शत्रू जर इतका पॉवरफुल आहे तर सगळे आपले लोक जातील त्याच्या बाजूनं. मग कसं करायचं? मग आपणही काहीतरी जादू करू. तोही गेला समुद्रावर, मीडिया घेऊन गेला, पत्रकार लोक घेऊन गेला आणि त्यांना म्हणजे थांबायचंच. कॅमेरे मोठी लेन्स लावा, तितकं लांबचं दिसलं पाहिजे. गेला तिथे आणि समुद्रावर गेला आणि दगड घेतला. समुद्रावर गेला, दगड घेतला आणि टाकला महाराज दगड रावणानं. तरला सगळ्या मीडियानं जाहीर केलं आपलाही राजा काही कमी नाही, आपलाही महाराज काही साधारण नाही. रामाच्या नावावर दगड काय करतात? आपल्या रावण राजाच्या हाताने दगड तरले. सगळ्या पेपरला आलं रूप. संध्याकाळी मंदोदरी म्हणली का ते रामाच्या नावाने दगड तरले हे तर मला पटलं, पण तुमच्या हातून दगड तरले म्हणतात. म्हणे हो. म्हणे कसं काय? कस आता सगळीकडे माणूस खोटं सांगतो, तिथे खोटं सांगत नसतात लोक. म्हणे ते असं झालं, मी गेलो त्या दगडाला दगड घेतला, त्या दगडाला म्हणलं हे दगडा खबरदार कधी बुडाला तुला रामाची शपथ आहे. दगडाला रामाची शपथ घातली म्हणून दगड बुडला. म्हणजे दगड तरला कोणाच्या नावानं? रामाच्याच नावानं. डोबार कुमार असा रावण लय बुद्धिवान होता महाराज. त्याला माहित होतं की हे लोक आपले तिकडचे तिकडे जातील. मग त्याने डोकं लढवलं आणि डोक्यानं काम केलं. परिणाम फक्त आंतरप्रतिनिधी धर्मानं आतून आपण बदललो पाहिजे. बाहेरून बदलून काही फायदा नाही. आतून जेव्हा आपण बदलू त्यावेळेला अंतःकरणामध्ये सात्विक भाव, सात्विक धृती, धर्मप्रेम, हरिप्रीती ह्या गोष्टी जेव्हा निर्माण होतील त्या क्षणाला तो दिवस त्या ठिकाणी सोन्याचा आहे. आजचा दिवस सुद्धा सोन्याचा आहे. महाराज ज्या शरयू नदीच्या काठावर आज श्रीरामाचं मंदिर स्थापन केलं आहे, ती शरयू नदी 500 वर्षापासून लाखो लोकांच्या रक्तानं लाल झालेली होती. लाखो लोकांचं रक्त त्या शरयूनं पाहिलेलं होतं.
त्या शरयूचं पाणी आजपर्यंत कितीतरी वेळा लाल रक्तानं माखून निघलेलं होतं. आर्त किंचाळ्या आर्त टाहो त्या शरयूनं ऐकलेला होता. स्तब्ध झालेली ती शरयू, वाहण्याचं थांबलेली ती शरयू आज मोठ्या आनंदानं खळखळ 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 आवाज करत त्या ठिकाणी वाहत आहे. त्या शरयूच्या आनंदाला पारावार उरला नसेल तो आज सोन्याचा दिवस आज आम्ही त्या ठिकाणी पाहिला. हा सोन्याचा दिवस न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा हा दिवस आहे. ज्या वेळेला हा सोन्याचा दिवस आमच्या उघड्या डोळ्यांनी बाल, तरुण, वृद्ध, स्त्री सगळ्या लोकांनी पाहिला. हा पाहण्यासाठी आज कालपासनं पहिला सोमवार असा असेल की रविवारी हा सोमवार कधी उजाडतो इतकी आतुरता. इतिहासातला पहिला सोमवार रविवार पासून आतुरता लागली की 22 जानेवारी सोमवार कधी उजाडतो. दिवस उजाडला. मुहूर्त 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंद असला तो मुहूर्त. ते बरेच काही मोठे मुहूर्त आहे. तो उजाडला आणि त्या दिवशी म्हणावंसं वाटते की अजय सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन अजय सोनियाचा दिनो हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजय सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन अजय सोनियाचा दिनो. असा हा सोन्याचा दिवस आज आमच्या भाग्यानं आम्हाला पाहायला मिळाला. आणि धन्य म्हणवी नाही लोकी लोका, धन्य म्हणवी नाही लोकी लोका. आम्ही आपल्याला स्वतःला आपण धन्य समजावं की आजपर्यंतच्या सगळ्या पिढ्यांनी मंदिर पडताना पाहिले. आमच्या या पिढीनं मंदिर बांधलेलं पाहिलं आणि मंदिराला कळस लावलेला आणि मूर्तीची स्थापना झालेला हा दिवस आम्हाला पाहण्याचा योग आला. असला हा योग टिकवून ठेवण्याकरिता आम्हाला प्रतिज्ञा घ्यावं लागेल, आम्हाला वाहून घ्यावं लागेल. आम्हाला त्या ठिकाणी आमच्या आशा आकांक्षा भाव भावना यावर कंट्रोल ठेवावं लागेल, वाच ठेवावं लागेल. वाटेल तसं वागायचं, वाटेल तिथे जायचं. अशाने धर्म वाढणार नाही. धर्माची जी रीत आहे, धर्माची जी चाकोरी आहे, त्या चाकोरीत चालण्यानेच धर्माचं रक्षण होतं. येतो धर्मस्ततो जय. हा तुम्ही धर्माचं रक्षण कराल तर धर्म सुद्धा तुमचं रक्षण करतो. हा नियम आहे. तुम्ही धर्मासाठी वेळ द्या, धर्म सुद्धा तुम्हाला एक दिवस तुमचं रक्षण केल्याशिवाय राहील. धर्मो रक्षती रक्षितः, धर्मो रक्षती रक्षितः असं म्हटलेलं आहे. म्हणून धर्मासाठी आपल्याला गायीचं रक्षण, आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ पुरुषांचा अनादर आपल्या हातून कधी न व्हावा अशा अनेक प्रतिज्ञा, गुरुजनांचा आदर, नीतिमूल्याची जोपासना याने धर्म टिकून राहतो. प्रत्येकाच्या घरामध्ये शिकलेली आई घरादाराला पुढे नेई या म्हणण्याप्रमाणे आमच्याही घरामध्ये कौशल्या माता, सुमित्रा माता अर्थात लक्ष्मण राम जन्माला येतील. जिजामाता असेल तर शिवाजी महाराज जन्माला येतील. पण जिजामाता होण्यासाठी जिजामातेसारखं आम्हाला त्या ठिकाणी शौर्यशाली व्हावं लागेल. शिवाजी महाराज व्हायचं असेल तर शिवाजी महाराजांसारखं आपल्याला धर्मप्रेमी व्हावं लागेल, निर्भय व्हावं लागेल, निर्भीड व्हावं लागेल. आणि धर्मवीर बनायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांसारखं आत्मबलिदान द्यावं लागेल. आपल्या आशा आकांक्षा भाव भावनावर आपल्याला अंकुश ठेवावं लागेल.